नमस्कार. मी जनविकास क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारामपुरी महाराज. जनविकास क्रांती सेनेची तातडीची व आढावा बैठक दिनांक 11 फेब्रुवारी 2026 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता कुचननगर पद्मशाली चौक येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले. या बैठकीत सोलापूर शहर व जिल्ह्यातील महानगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच संपलेल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालाबाबत त्याचबरोबर जनविकास क्रांती सेनेच्या ज्या उमेदवारांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकील्या या निवडणुकीचा पूर्ण आढावा, त्याचबरोबर पक्षाचा कामकाज आणि निवडणुकीच्या निकालाबाबतीमध्ये पक्षाचे पूर्णपणे अभ्यास बैठक, त्याचबरोबर या निवडणुकी कामकाजामध्ये झालेले कामकाजाची माहिती आणि आपल्याला मिळाले यश अपयश या बाबतीमध्ये चर्चा होणार आहे. त्याचबरोबर पुढील काळामध्ये जनविकास क्रांती सेनेच्या पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम, संघटना वाढीचे कामकाज, शहर व जिल्हावासियांचे नागरिक बंधू भगिनींच्या समस्या, विशेष करून कामगार, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, बांधकाम कामगार यांच्या देखील समस्या, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, सर्वच कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपले कामकाजाची दिशा, आंदोलनाची दिशा आणि पक्षवाढीच्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. 11 फेब्रुवारी 2026 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता. तरी जनविकास क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, निवडणुकीत भाग घेतलेल्या उमेदवार आणि जनविकास क्रांती सेनेचे पक्षाचे संस्थापक सदस्य आणि सर्व जनविकास क्रांती सेनेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिक बंधू भगिनींचा या बैठकीत सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन मी संस्थापक या नात्याने करीत आहे. परत एकदा सर्वांनी या बैठकीत उपस्थित राहून जनविकास क्रांती सेनेच्या पक्षाच्या पुढील कामकाजामध्ये कामकाजाची दिशा ठरणे आपण सर्वांनी उपस्थित असे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.